निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। हा पदाचा राजीनामा त्यांनी का दिला असावा या संदर्भात विविध वर्तुळातून चर्चा केली जाते। देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। अशातच पुढील काही आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र या निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारलाय। निवडणूक आयोगात यापूर्वी निवडणूक आयुक्त पद रिक्त होतं। अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता 2 पदं रिक्त आहेत। अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त निवडणूक आयोगात आणखी 2 निवडणूक आयुक्त असतात। आता निवडणूक यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आली आहे। अरुण गोयल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत निवडणूक तयारीसाठी अनेक राज्यांचा दौरा केला होता। त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। या संदर्भात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयानं जारी केलेल्या राज्यपत्रातील अधिसूचनेत म्हटलंय की राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारलाय। 9 मार्च 2024 पासून हा प्रभावी मानला जाईल। दरम्यान 2022 मध्ये अरुण गोयल यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता। विशेष म्हणजे अरुण गोयल हे 1985च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली।